हाय नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योतिमन्नी फॅमिली ब्लॉगमध्ये. आणि मी 2 दिवस ब्लॉग नाही केला कारण की माझी तब्येत पण थोडीशी खराब होती, त्यामुळे काल पण ब्लॉग नाही केला. काल आम्ही गेलेलो हॉस्पिटलमध्ये, तर ही बघा तिथूनच लावून आले. म्हणजे डोळ्यासाठी नव्हते गेले, थोडीशी तब्येत खराब होती किरकोळ, त्यामुळे गेलेलो. आणि तिथूनच साईडला, कारण मला नंबर 9वीत असतापासूनचा मला नंबर होता आणि थोडं प्रॉब्लेम पण होत होता डोळ्यांना. तर मग हिने म्हटले की चल शेजारी तिथं डोळ्या तपासणीचा हे होतं, म्हणजे चल बघूया. तरी मग तिथं गेलं तर तिथल्या त्यांनी सांगितलं की तुमचा नंबर जास्त पुढे गेलाय म्हणून सांगितलं. मग तिथूनच हे बनवून घातले. हे तर खरं तर मला आवडत नाही, पण आता काय पर्याय नाही, आपल्या डोळ्यासाठी घालणं भागच आहे. आता हे 9वीत असतानाच लागलेलं मला, पण त्यावेळेस कशी गरीब परिस्थिती होती त्यामुळे काही घेतला नाही वगैरे. त्यावेळेच्या काळात 350 रुपये भरायचे होते. शाळेमध्ये तपासणी केली त्यावेळेस मला 2 नंबर होता डोळ्यांचा. पण आता फायनली मिस्टरांनी घेऊन दिलाय, आता रोज घालायला सांगितलाय. आणि नाही घातला तरी नाही दुखतंय, त्यामुळे रोज घालणं भागच आहे. तर हा काय सांगायचं होतं तुम्हाला, आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर त्याबद्दल पण तुमचे मनापासून आभार की तुम्ही असे आम्हाला सपोर्ट करा. एका फॅमिलीसारखे आमच्या पाठीमागे उभे आहात, तर असेच उभे राहा. आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. आपले शॉर्ट व्हिडिओ पण आहेत बघा, काल नव्हते टाकले पण आज शॉर्ट व्हिडिओ टाकलेत आणि आज ब्लॉग पण बनवलाय. आणि आपले चिव डुगू आणि आपले घरातले सगळे पोरं पण आता आहेत बघा, बाहेर बसलेत मोबाईल बघत. मी धावते तुम्हाला काय करतात. डोळ्यांचा बघा, आमची मॅडम कशी रडत्या बघा बघा भोंगा. बघा आमची गोदा मॅडम सारखी मोबाईलवर पालती पडलेल्या असत्या. असू दे बाया. आमच्या डुगूची थोडी तब्येत खराबच आहे. आणि ना उद्यापासून आमच्या इथली गावातली यात्रा चालू होणार आहे खंडोबाची. जास्त काय मोठी नसते, छोटीच असते. देवळातली पालखी वगैरे काढते, गावातून मिरवणूक वगैरे असते पालखीची. तर उद्या तुम्हाला आमच्या गावातली यात्रा पण दाखवेन छोटीशी. तर उद्या पण आपला ब्लॉग येईल, यात्रेतलाच येईल. तर तो ब्लॉग पण कंटिन्यू करा आणि आपल्या व्हिडिओ पण शेअर जास्तीत करून सबस्क्राईब पण नक्की करा, असं सपोर्ट करा. कशाला जायचं तुला खानापूरला? कशाला जायचं? कशाला जायचं सांग घालून का?